पाटीलवाडी पाटील गल्ली पाटील गल्लीची है पाटील गल्लीची राष्ट्रीय अध्यक्ष विजय भांजे मॅन ऑफ द मॅच बोला कोण आपले ट्रस्टचे अध्यक्ष विजय 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 भांजी समाधानला नक्कीच आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष विजय भांजी सरांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब यावलेला समाधान आहेरकर याला पुरस्कृत करायचंय आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच तब्बल 26 धावांची मोठी पारी आणि 2 विकेट त्याने आपल्या खात्यामध्ये जोडले जातात. समाधान आहेरकर याने जी विशेष खेळी केली या मागच्या मॅच मध्ये त्याबद्दल 2 शब्द बोलतील. नक्कीच सर्वप्रथम टुर्नामेंट बद्दल बोलेल. अप्रतिम असे टुर्नामेंट तुम्ही आयोजित केले आहे शिवगल्लीनी. खरंच मनापासून आभार मानतो तुमचे की असं टुर्नामेंट खेळण्यासाठी आम्हाला प्लेयर लोकांना तुम्ही चान्स दिलाय. आणि संघाबद्दल बोलेल तर कॉम्बिनेशन यावर्षी चांगलं चाललंय तर तसंच आम्ही भर देतोय कॉम्बिनेशनवर की अजून चांगला प्रयत्न करेल आणि जिंकण्यासाठी मेहनत करेल. ऑल दी बेस्ट समाधान आणि डोंगरीकर स्पोर्ट्स क्लब. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना सुरुवात करावी. सामन्याला वेळ खूपच झालेला आहे. हॅलो हॅलो वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट जमलेल्या सर्व क्रीडा शौकीनांचे आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक सामने पाहत आहेत त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट इथे जमलेल्या सर्व क्रिकेट शौकीनांचे आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा शौकीन मॅच बघत आहेत त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आपणास विनंती आहे की आपण इथे पवेलियन जवळ संपर्क साधायचा आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी काही नियम लागले गेले आहेत. जोपर्यंत फलंदाज मैदानाच्या नक्कीच नियम आपण ऐकून घ्यायचे. जेव्हा पण फलंदाज आउट होतोय तेव्हा 38 सर्कलच्या बाहेर पडायच्या अगोदर मेन फलंदाज नवीन फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तसेच कॅच आपण भिंतीला चिकटून कॅच घेऊ शकतो हा एक नियम इथे लागू होतोय. आणि त्याच सोबत सामना तब्बल 5 षटक हे 25 मिनिटांच्या आतमध्ये आपण कंप्लीट केली पाहिजे. आणि तब्बल 6 षटक
हे तब्बल 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. पाठीमागे तसं आपण सरळ ठेवले ना तसंच त्याच्या पाठीमागे कॅच जर टच घेऊन घेतला तर कीपरनी कॅच घेऊन पडद्याला टेकला तर आउट आहे. हॅलो हॅलो. वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट सर्व क्रीडा शौकीनांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तसेच जे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहे त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहे. नक्कीच आणखी एक नियम आपण ऐकून घ्यायचा. जो बॅट्समनच्या पाठी एक स्क्रीन लावली गेली असेल म्हणजे पडदा लावला गेला जातो ब्लॅक कलरचा, त्याला चिकटून किपरने जर कॅच घेतली तरी सुद्धा आपल्याला इथे विकेटचं पतन पाहायला गावेल, याची संघाने नोंद घ्यायची आहे. दरम्यान मॅचला इथे सुरुवात होते. पॉवर प्लेचं षटक असेल, गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज होईल. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं 12वा खेळाडू मांडवी गल्ली संघाचा. आपणास विनंती आहे की आपण इथे पवेलियन जवळ संपर्क साधायचा आहे. 12वा खेळाडू मांडवी गल्ली संघाचा. आपणास विनंती आहे की आपण इथे पवेलियन जवळ संपर्क साधायचा आहे. यावेळेला गोलंदाजी मार करून कर्तव्य आलाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती उडवायचा केला होता विचार, परंतु फील्ड केला जाईल मला वाटतं. स्वतः फॉलो थ्रो करायचा विचार होता, थोडासा हातातून चेंडू निसटलाय आणि अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू स्टॉप झालेला आपल्याला पाहायला गावेल. स्ट्राईक एंडवरती अलंकारला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडवरती मितेश जैनात असेल. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला गोलंदाज सज्ज, अलॉंग द कार्पेट सजवलाय. कवचच्या छेडे खेळलेला फटका फील्ड केला जाईल का पाहूया. यस रोखला जातोय चेंडूला. अगदी 1-1, 2-2 धावा इथे खर्च केले जाते. ते 1-1, 2-2 धावा पण महागडे ठरू शकतात. यावेळेला आपण पाहतो एक हाय व्होल्टेज सामना. यावेळेला मांडवी गल्ली बनाम पाटील गल्ली आपल्याला पाहायला गवत असतील. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने, एक मोठी लढाई, एक झुंज पाहायला गवते दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि यावेळेला पुढचा चेंडू कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. गोलंदाज सज्ज होईल, कर्तव्य असेल. स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज, बाहुबली फलंदाज आहे. उडवलाय चेंडूला परंतु फील्ड केला जाईल. प्रत्येक चेंडूचा चांगला समाचार घेताना पाहायला गावलाय तो नक्कीच यावेळेला गोलंदाज कर्तव्य. कोणती संधी देत नसेल मोठे प्रहार करण्याची, परंतु ते कमबॅक करावं लागेल. जोरदार फलंदाजी करणं गरजेचं आहे, ते दमखम दाखवावं लागेल. धावसंख्या स्टेबल आपल्याला पाहायला गावेल. 2 या आकड्यावरती धावसंख्या 2 आपल्याला पाहायला गावते. स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज अलंकार. कर्तव्याचा पुढचा चेंडू अलंकारसाठी. पहिलं षटक चालू आहे प्रगतीपथावरती आपण पाहतोय. कर्तव्याच्या खात्यावरती ती जबाबदारी आपल्याला पाहायला गावते आणि यावेळेला सुरेख चेंडू आहे. आणि यावेळेला सुरेख चेंडू आहे, परंतु पंचांचा सिग्नल जी हा नो बॉल पाहायला गावलाय. नो वरती फ्री हिट. फ्री हिटची संधी असेल तर संधीवरती बुंदी वाजवली जाणार का पाहूया. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज असेल. यावेळेला सुरेख फटका आहे, प्रॉपर टायमिंग, परंतु यावेळेला झेल टिपला जातोय. परंतु फ्री हिट असल्या कारणाने नक्कीच फलंदाज इथे नॉट आउट पाहायला गावलाय. अफलातून फटका सजवायचा केला होता विचार, परंतु क्षेत्ररक्षक असेल तिथे तैनात. फील्ड केला जातो चेंडूला. अगदी आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा रोखल्यात या फलंदाजाने, क्षेत्ररक्षकाने, आणि धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 4 या आकड्यावरती. 4 धावा आपल्याला पाहायला गावतात. शानदार बहारदार गोलंदाजी कर्तव्याच्या माध्यमातून पाहायला गावले. अजून या षटकामधला तब्बल एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. या एका चेंडूचा कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया.
स्ट्राईक एंडवरती मितेश. सुंदर फटका सजवायचा केला होता विचार. जोरदार अपील आहे, जोरदार अपील केली जाते. पाहूया पंचांचा हॅलो हॅलो हॅलो. मी चंदनेश लडगे व मनीष भांजी यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाजवळ यावे. मनीष भांजी व चंदनेश लडगे यांनी समालोचन कक्षाजवळ यावे. दरम्यान पंचांना विनंती करतो की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज झालाय. जहीर सोलकर आपल्याला पाहायला गावतोय. स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज आहे. बाहुबली फलंदाज यावेळेला हलक्या रीतीने कटवलाय. सिंगल ड्राईव्ह केला होता परंतु एकच धावे ते खर्च केले जाईल. चोरट्या धाव्याच्या स्वरूपामध्ये एक धावे ते जोडली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड चेंज होईल आणि पोहोचेल तब्बल 5 या आकड्यावरती. थोडंसं स्लो गेम प्ले आपल्याला पाहायला गावतंय. अफलातून माइंडसेट इथे आपल्याला पाहायला गवले ते अगदी नक्कीच गोलंदाजांचं ते दमखम दाखवणं गरजेचं आहे. याही वेळेला कोणताही इथे मात्र धाव नसेल. आणि याही वेळेला सुरेख चेंडू आहे. फील्ड केला जाईल. सुंदर फटकेबाजी पाहायला गवते परंतु अजूनपर्यंत कोणताही मोठा प्रहार इथे पाहायला गवलं नव्हतं. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं. कर्तव्याच्या खांद्यावरती ती जबाबदारी होती. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये संधीचं सोनं करून गेलंय कर्तव्य. अगदी तब्बल 4 धावा त्याने खर्च केले गेलेत. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती जहीर सोलकर आलाय आणि त्याच्या माध्यमातून आपलातून गोलंदाजी. परंतु यावेळेला पंचांचा सिग्नल. अतिरिक्त धावा आहेत. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या झटपट वेगानं पोहोचत चालली आहे. तब्बल 7 या आकड्यावरती 7 रन्स आपल्याला पाहायला गावेल. स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज तैनात अलंकार. परंतु याही वेळेला पंचांचा सिग्नल नो बॉल असेल. पुन्हा एकदा मालवणी भाषेतली मनमाक आठवली. बाबा गेलो पंढरपुरात, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. अगदी नक्कीच काय तर फलंदाज बाद असला तरी नाबाद आणि नाबाद असला तरी बाद. फ्री हिट. आणि यावेळेला स्ट्राईक एंडवरती अलंकार चाके असेल. फ्री हिटचा चेंडू मिस 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 इथे झालाय आणि अगदी बायच्या स्वरूपामध्ये मला वाटतं धावा जोडली जातील. या एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. थोडंसं स्लो गेम प्ले पाहायला गावलाय. मांडवी गल्ली संघाच्या माध्यमातून एक हाय उलटे सामना पण पाहतो. या पाटील गल्ली बनाम मांडवी गल्ली. पाटील गल्ली संघ थोडासा हाबी पडला जातोय मांडवी गल्ली संघासमोर. परंतु या वेळेला स्पायडर मॅन तिथे तैनात होतं. जाळं फेकलं, चेंडूला स्टॉप केलं आणि आपल्या खात्यामध्ये विकेट इथे गोलंदाजाने काढली आहे. अफलातून झेल इथे म्हणावं. वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट आयोजित श्री सिनेमा महादेव मंदिर अमृत महोत्सव निमित्त भव्य आंतर वर्सोवा क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. ह्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा शौकीनांचे आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक हे सामने पाहत आहेत त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. नक्कीच आपण पाहतोय वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट श्री
सिन्या महादेव मंदिर अमृत महोत्सव निमित्त आयोजित भव्य दिव्य अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला गवते दिनांक 25, 26, 27 रोजी. आणि नक्कीच स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील महासोहळा, महासंग्राम आणि महासंग्रामाचा थरार इथे आपल्याला पाहायला गवलाय. तब्बल आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्याला रंगताना पाहायला गवलाय. आणि यावेळेला गोलंदाज सज्ज असेल जहीर. सुरेख चेंडू होता याही वेळेला. नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून खर्च केले गेलेत. तब्बल 1 गडी गारटलाय. हॅलो, मी पुन्हा विनंती करतो मनीष भांजी व चंदनेश लडगे यांनी समालोचन कक्षाजवळ यावे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. वैयक्तिक ओढ्यातलं दुसऱ्या संघाच्या वतीनं तिसरे षटक घेऊन कर्तव्य आलाय. आणि नक्कीच जर पहिलं षटक पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक त्याच्या खांद्यावरती जबाबदारी होती. तोच गोलंदाज कर्तव्य यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला गवते. तिसरे षटक घेऊन स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज आहे, बाहुबली फलंदाज आहे. उडवलाय चेंडूला, परंतु याही वेळेला फ्लाइंग जॅट तिथे तैनात होता आणि झेल जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे जहीरच्या षटकामध्ये कर्तव्याने कॅच घेतला त्याच प्रकारचा कॅच यावेळेला कर्तव्याच्या ओव्हरमध्ये जहीरने घेतलाय. आणि नक्कीच म्हटलं जातं ना, दो भाई दोनों तबाही, यहाँ पर दोनों भाई तबाही करते हुए इस बार सही मैच चालू आहे. पाटील गल्ली बनाम मांडवी गल्ली दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने आपल्याला पाहायला गवत आहे. थोडंसं इथे मात्र बॅकफुट वरती संघ पाहायला गवत असेल तो मांडवी गल्ली संघ. अजूनपर्यंत कोणताही मोठा प्रहार अजूनपर्यंत मांडवी गल्ली संघाच्या माध्यमातून पाहायला गवले नसेल. एक संत गतीने यावेळेला सामना रंगताना पाहायला गवलाय. गोलंदाज सज्ज. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. पंचांचा सिग्नल काय येतोय पाहूया. यस, पुन्हा एकदा नो बॉल, नो +1 आणि फ्री हिट आपल्याला पाहायला गवेल. आणि यावेळेला पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख फटका, अफलातून फटका. पाहूया किती धावा इथे खर्च केले जातील. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय धावत. अगदी फील्ड केला जाईल आणि त्यानंतर थ्रो केला जातोय. तितक्यामध्ये नक्कीच एकच धाव इथे जोडली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधान निभावं लागेल. धावसंख्या झटपट वेगानं बदलत चालली. तिसरं षटक चालू आहे प्रगतीपथावरती. धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 12 आकड्यावरती. नक्कीच आपण पाहतोय अमृत महोत्सव चषक 2025 पाटील गल्ली बनाम मांडवी गल्ली. आणि नक्कीच हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला गावेल ASC लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. प्रेक्षक घरी बसल्या ही सामने
धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 12 धावा, 12 रन्स, 1 ओव्हर 2, 12 धावा आपण पाहतोय. आणि नक्कीच एकदम शांत संत गतीने चाललेला हा सामना आपण पाहतोय. थोडंसं आक्रमण करावं लागेल, आक्रमक मॅच आहे, आक्रमण करणं गरजेचं आहे. आक्रमण थोडंसं इथे केलं जात नसेल ते फलंदाजांच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी पाहायला गवले गोलंदाजांच्या माध्यमातून. तब्बल गोलंदाजी वैयक्तिक ओढतलं दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरे षटक घेऊन कर्तव्याला आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी पाहायला गवली आहे. नक्कीच तब्बल 3 चेंडूंवरती 3 धावा त्याने खर्च केले गेलेत आणि 2 विकेट त्याने आपल्या खात्यामध्ये जोडली गेली आहेत. कर्तव्य पुढचा चेंडू स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज आहे, कटवायचा केला होता विचार, फील्ड केला जाईल का पाव्या, थ्रो केला जातोय, डायरेक्ट हिट आहे, डायरेक्ट हिट आहे. पंचांचा सिग्नल, हो युटी आउट. पण अगदी नक्कीच रनिंग बिटवीनच्या ताळमेळमध्ये इथे प्रयत्न फसला. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला गावेल, सर्वेश आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 12 स्टेबल स्कोर आपल्याला पाहायला गावेल, 12 रन्स. नक्कीच तिसरे षटक चालू आहे प्रगतीपथावरती. कर्तव्याच्या खांद्यावरती जबाबदारी आपल्याला पाहायला गवते. धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला स्टॉप पाहायला गवली आहे. अजून या षटकामधल्या तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 2 चेंडूचा कशा प्रकारे ते मारा केला जाईल. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज दीपक असेल. हॅलो, मनीष भांजी आणि चंदनेश लडगे जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर पॅव्हिलियनशी संपर्क साधावा. आणि या वेळेला अफलातून फटका आहे, सरळ चाललाय आपला कॅमेरामॅनच्या दिशेने. अगदी नक्कीच सिंगल मला वाटतं जोडले जाईल. सुंदर प्रयत्न केला जातोय आणि अगदी प्रयत्न फसलाय, परंतु प्रयत्नांना यश इथे येताना पाहायला गवलंय. सिंगल जोडला जाईल, एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. धावसंख्या झाली 13 धावा. आणि नक्कीच तिथे आपण एक मोठा झेंडा आपल्याला पाहायला गावेल. त्याच्या या साईडने जर पाहायला गेलं तर नक्कीच षटकार आपल्याला पाहायला गावते आणि पूर्ण त्याच्या मागं आपल्याला सिंगल रन नक्कीच काही डिक्लेअर आपल्याला पाहायला गावेल. आणि एकच जावी ते जोडले जाईल, एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून गोलंदाजी कर्तव्याच्या माध्यमातून केली जाते. तिसरे षटक असेल प्रगतीपथावरती आणि याही वेळेला सुरेख फटका आहे, अफलातून फटका आहे. फील्ड केला जाईल, मला वाटतं थ्रो केला जातोय का पाहिजे, यस थ्रो केला जाईल आणि एकच धाव मला वाटतं इथे समाधानी व्हावं लागेल. एक 2 धावा पण महागडे ठरू शकतात यावेळेला. ज्या प्रकारे हाताची 5 बोटं एकत्रित केल्यानंतर एक मूठ तयार होते, यावेळेला पाहणं रंजक असेल की कोणता संघ हा सामना मुठीमध्ये घेणार. हॅलो हॅलो, रवींद्र पाटील जिथे कुठे असतील त्यांनी पॅव्हिलियनशी संपर्क साधावा. रवींद्र पाटील. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला गेलो ते कर्तव्याच्या माध्यमातून. तब्बल त्याने 4 गडी आपल्या खात्यामध्ये जोडलेत आणि नक्कीच 9 धावा त्याने आपल्या स्टाईलमध्ये खर्च केले गेलेत. अफलातून गोलंदाजी, ताबडतोड गोलंदाजी आपल्याला कर्तव्याच्या माध्यमातून पाहायला गवले, परंतु इथे मात्र गोलंदाजी मार करून सज्ज झाला यावेळेला गोलंदाज दक्ष. वैयक्तिक ओढतलं पहिलं संघाच्या वतीने नक्कीच 4थं षटक घेऊन दक्ष आलाय. सुंदर फटका सजवायचा केला होता विचार, बॅटची कडा लागली, चेंडू ट्रॅव्हल होईल, मला वाटतं सिंगलसाठी एका धावाने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. एका फुलातून गोलंदाजीचा प्रत्यय आपण यावेळेला पाटील गल्ली संघाच्या माध्यमातून पाहतोय. कोणतीही संधी देत नसेल ते मोठे प्रहार करण्याची, अगदी नक्कीच ते मात्र मांडवी गल्ली संघाला
आणि यानंतरचा होणारा सामना बुधा गली बनाम विकास मंडल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण चला या कॉम्बॉक्स मध्ये आपला नाणेफेकीचा कवली ते उडवला जाईल. आणि त्यानंतर खूप वेळानंतर मोठा प्रहार केलाय, परंतु किती धावा ते खर्च केले जातील पाहूया. याही वेळेला नक्कीच सिंगल जोडली जाईल. एक एक धावाने ते मात्र बर पडली जाते. प्रयत्न थोडेसे ते फसताना पाहायला गवलेत. प्रहार जोरदार आहे, परंतु नक्कीच दिशा थोडीशी चुकलेली पाहायला गवली फलंदाजाच्या माध्यमातून आणि सिंगल जोडली जाईल. हॅलो हॅलो, आकाश धातकर यांनी मंचावर यावे. आकाश धातकर. आणि याही वेळेला सुंदर फटका सजवलाय. किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका सिंगल मला वाटतं पुन्हा एकदा जोडली जाईल. एक एक दोन दोन धावा सुद्धा महागडी ठरू शकतात. ज्या प्रकारे तेंबे तेंबे तळे साचे ते तळ साचायला सुरुवात झाली आहे आणि तळ साचताना पाहायला गावलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 16 रन्स. चौथं षटक चालू आहे. दक्ष असेल गोलंदाजी मार करून. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज आहे. दीपक आरेकर सॉरी. स्ट्राईक एंड वरती एक लेफ्ट हँडेड बॅटर आहे. यावेळेला नक्कीच सुरेख चेंडूचा टप्पा घेतल्यानंतर थोडासा कट झालाय, परंतु पंचांचा सिग्नल वाईट +1 असे एकूण 2 धावा इथे जोडले जातील. 2 धाव्यांनी स्कोर कार्ड मध्ये भर पडली जाईल. इथे थोडंसं आता मात्र रेल्वे लाईन वरून ट्रेन घसरताना पाहायला गवले. ज्या प्रकारे हा गोलंदाज थोडासा गडबडताना पाहायला गवले. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये इथे एक धाव जोडली जाईल. एका धाव्याने 1+1 असे एकूण 2 धावा जोडले जातात. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. आणि त्यानंतर पुढचा चेंडू. गोलंदाज दक्ष. सुरेख चेंडू आहे. याही वेळेला सुरेख चेंडू आहे. गुड लेंथ वरती हा चेंडू होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नसेल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. डॉट बॉल तिथे पाहायला गवतोय. आणि नक्कीच संत गतीने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला गवतोय. कोणताही या चेंडूवरती धाव नसेल. अजून या षटकामधल्या 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 2 चेंडूचा कशा प्रकारे ते मारा केला जाईल. सुंदर फटका यावेळेला सजवलाय. किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. आणि या वेळेला पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. टप्पा घेतल्यानंतर थोडासा आत आला चेंडू आणि अगदी नक्कीच तिथे डॉट बॉल तिथे पाहायला लागला, परंतु बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मला वाटतं जोडली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 20 या आकड्यावरती. 20 रन्स आपल्याला पाहायला गवत असेल. शानदार बहारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला गवली. मैदानामध्ये सन्नाटा आपल्याला पाहायला गवतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 धावा. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच 1 धाव इथे खर्च के सॉरी पुन्हा एकदा थोडंसं इथे स्कोर काढून आपल्याला डिसिजन दिलं जाते. धावसंख्या 20च असेल. ट्वेंटी रन्स. वीस धावा स्कोर कार्ड वरती स्कोर आपल्याला पाहायला गावेल. स्कोरर करून आताच मात्र डिसिजन आलंय. 20 रन्स. आणि या वेळेला सुरेख चेंडू आहे. अफलातून चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर तिथे पाहायला गावलाय, परंतु सिंगल पुन्हा एकदा एक सिंगल जोडली जाईल. एका धाव्याने मात्र नक्कीच धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या झटपट वेगाने बदलत चालली आहे आणि पोहोचली आहे तब्बल
21 या आकड्यावरती गोलंदाजी मार करून गोलंदाज आपण पाहतोय फिरदोस. वैती कोड्यातल्या पहिल्या संघाच्या वतीनं 5वं षटक घेऊन फिरदोस आलाय. पाटील गल्ली संघाच्या माध्यमातून पाहतोय स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज आहे आणि याही वेळेला फलंदाजाला काय चेंडू समजत नसेल, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल, ते डॉट बॉल पाहायला गवतोय. शानदार गोलंदाजी फिरदोसच्या माध्यमातून केली जाते. दमखम दाखवायचा विचार करायचा होता तो मात्र फलंदाजाला, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. नक्कीच म्हटलं जातं ना की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. ते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी मित्रांनो, कारण नशीब बदलो न बदलू ते वेळ नक्कीच बदलते. आज पाहूया कोणाची वेळ बदलली गेली आहे. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय कशा प्रकारे ते मारा केला जाईल. यावलेला सुरेख फटका आहे, उडवलाय चेंडूला, अगदी चेंडूला पाठवलंय आरपार सीमा पार, केला मनगडांचा वापर, चेंडू झाला हवाई सफर आणि फुल टोल वसूल केलाय. अगदी 6 धावा. कम ऑन डीजे. हॅलो 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 याच्यानंतर होणारा सामना विकास मंडल स्पोर्ट्स क्लब विरुद्ध बुधागली स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी टॉसअप जवळ यावे. ही फर्स्ट इनिंग संपल्यानंतर तुमचा टॉसअप होणार, अन्यथा जर कॅप्टन नाही आले तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. नक्कीच फिरदोस वरती हल्ला चढवला जातोय आणि याही वेळेला थोडासा मिस झालाय. आता मात्र थोडासा मॅच मध्ये रोमांच येत चाललाय. या फटक्यानंतर मॅच रोमांच गडत चाललाय. स्ट्राईक एंड वरती असेल खंदा फलंदाज. थँक्यू अंपायर. येस बाईकच्या स्वरूपामध्ये एकच जावी ते जोडली जाईल. त्यानंतर पुन्हा एक लेफ्ट हँडेड बॅटर असेल. मैदानामध्ये सुरेख फटका सजवायचा होता, परंतु याही वेळेला बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. टप्पा खेळल्यानंतर थोडासा बाहेर पडणारा हा चेंडू होता. अगदी नक्कीच तिथे डॉट बॉल पाहायला गवलाय. या षटकामधला अंतिम चेंडू फिरदोस याचा 5वं षटक चालू आहे आपल्याला पाहायला गवते प्रगतीपथावरती. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 28 रन्स 28 धावा आपल्याला पाहायला गवेल. आणि नक्कीच 5 षटक 25 मिनिटांमध्ये खेळवायचे आहेत याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आणि यावलेला सुंदर फटका आहे, उडवलाय परंतु फील्ड केला जातोय. 1 बाउन्स फील्ड केला जाईल आणि त्यानंतर थ्रो केला जातोय. अगदी मला वाटतं या चेंडूवरती एकच धावा इथे जोडली जाईल. हर्षल कटिंग तर ग्राउंडमध्ये मॅच बघत असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. स्कोरर अभि तुमची वाट बघत आहे. हॅलो हॅलो मी वारंवार विनंती करतो विकास मंडल स्पोर्ट्स क्लब व बुधागली स्पोर्ट्स क्लबच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसअप जवळ यावे. ही इनिंग संपल्यास तुमचा टॉसअप होणार आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. यावेळेला गोलंदाजी मार करून सज्ज झालाय दक्ष आलाय. वैदिक कोड्यातला दुसऱ्या संघाच्या वतीने अंतिम षटक घेऊन दक्ष सज्ज झालाय. याही वेळेला सुंदर फटका आहे, उडवलाय चेंडूला. अगदी नक्कीच सिंगल मला वाटतं जोडली जाईल. 1-1 2-2 धावांनी ते मात्र भर पडली जाईल. थोडासा अप्रतिम माइंडसेटने ते खेळावं लागेल, थोडासा बुद्धीचा वापर करावा लागेल. यावेळेला मॅच थोडंसं संत गतीने आपल्याला पाहायला गवत असेल. गोलंदाजी मार करून दक्ष आलाय. स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज एक राईट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला गावेल. सर्वेश
नक्कीच मोठा मंच आहे, मोठं ग्राउंड आहे आणि त्यावरती चांगली खेळी करणं गरजेचं आहे. ती खेळी थोडंसं कमी पडताना पाहायला गवले आहे मांडवे गल्ली संघाच्या माध्यमातून. आणि याही वेळेला सुरेख चेंडू आहे. अगदी टप्पा खेळल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू फलंदाजाचा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल आणि अगदी तिथे डॉट बॉल दिला जाते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या स्टेबल आपल्याला पाहायला गावेल तब्बल 29 या आकड्यावरती 29 रन्स, सॉरी 30. या पुढचा चेंडू यावेळेला सुरेख फटका आहे. किती धावा ते खर्च केले जातील पाहूया. पुन्हा एकदा फील्ड केला जातो चेंडूला आणि अगदी थ्रो केला जाईल तितक्यामध्ये नक्कीच मार्तन बुडागल्ली आणि विकास मंडळच्या कर्णधारांनी लवकरात लवकर पॅव्हलियनशी संपर्क साधावा. 2 धावा इथे जोडले जात आहेत अफलातून. इथे मात्र गोलंदाजी पाहायला गवली आहे ते नक्कीच पाटील गल्ली संघाच्या माध्यमातून. एक हाय व्होल्टेज मॅच आहे पाटील गल्ली बनाम मांडवी गल्ली. थोडंसं संत गतीने खेळताना पाहायला गवलं तो नक्कीच मांडवी गल्ली संघ, परंतु यावेळेला जोरदार फटका आहे. फील्ड केला जाईल, स्ट्रेट डिलिव्हरी केली आहे. रनिंग बिटवीनचा ताळमेल इथे मात्र डगआउट मध्ये परतावं लागेल. यस, डगआउट मध्ये परतेल फलंदाज. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल मार्तन बुडागल्ली कर्णधार आणि विकास मंडळच्या कर्णधारांनी लवकरात लवकर पॅव्हलियनशी संपर्क साधावा. मार्तन बुडागल्ली कर्णधार. धावसंख्या खर्च झाली आहे पहिल्या इनिंगच्या अखेरीस. विकास मंडळच्या कर्णधारांनी लवकरात लवकर पॅव्हलियनशी संपर्क साधावा. 33 धावा खर्च केले गेले. 34 धावांचं उद्दिष्ट आहे. एक माफक आव्हान आहे. कशा प्रकारे ते पार पाडलं जाईल पाहूया. पाटील गल्ली बनाम यावेळेला आपल्याला पाहायला गावेल मांडवी गल्ली. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने यावेळेला आपल्याला पाहायला गावलेत. आणि नक्कीच तब्बल 33 धावा खर्च केले गेले. 34 धावांचं उद्दिष्ट. धन्यवाद. विकास मंडळच्या कर्णधारांनी लवकरात लवकर पॅव्हलियनशी संपर्क साधावा. विकास मंडळ आणि मार्तन बुदागल्ली यांच्यात जो टॉस होणार आहे ते आमच्या सिसिनामध्ये संघाचे सुप्रसिद्ध क्रिकेटर प्रेमनाथ भांजी यांच्या हस्ते होणार आहे. हॅलो हॅलो. बुधागल्लीनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे, तरी विकास मंडळचे कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी आपला कर्णधार पाठवावा. बुधागल्ली विरुद्ध विकास मंडळ स्पोर्ट्स क्लब या दरम्यान होणारा सामन्याचे टॉसअप करतील प्रेमनाथ भांजी. मी टॉसअप टीमला विनंती करतो की आपला टॉसअपचा कार्यक्रम त्वरित लवकरच आटपावा.
मार्तन बुदागल्ली आणि विकास मंडल यांच्यात नाणेफेकीचा कौल प्रेमनाथ भांजी आमचे सुप्रसिद्ध क्रिकेटर माजी क्रिकेटर यांच्या हस्ते होणार आहे. बाजूला वा त्यांची आवारे हॅलो. बुदागल्ली मार्तंड नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर कर्णधारांनी इथेच थांबावे दोन्ही. आम्ही जे हे आयोजन केलेलं आहे श्री महादेव अमृत महोत्सवानिमित्त, तर त्याबद्दल 2 शब्द सांगावे. धन्यवाद. आज खूप मोठा उत्सव आहे. एवढी भव्य दिव्य स्पर्धा, ग्राउंडची सजावट, आज सिनेमादेव संघाने मंडळाने जी स्पर्धा आयोजित केली आहे त्यांच्या स्पर्धेसाठी माझ्या वतीने आणि माझ्या बुदागल्लीच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. विकास मंडळचे कर्णधार 2 शब्द बोलतील. वेसावा शिवकर कोळी जमात ट्रस्ट या लोकांनी जी भव्य दिव्य टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे त्याच्यासाठी मांडवी गल्ली विकास मंडळ स्पोर्ट्स क्लब व मांडवी गल्ली विकास मंडळ यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि ही टुर्नामेंट चांगली जावो हीच सिनेमादेव चरणी प्रार्थना. थँक्यू. आभार आहे दोन्ही कर्णधारांचे. नक्कीच ही स्पर्धा आपण घरी बसल्या सुद्धा पाहू शकतो. यूट्यूब चॅनल नक्कीच ASC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला गावेल करण तावडे, त्याचसोबत रियाज शेख, त्याचसोबत पवन यादव. यस स्कोरर मॅनसाठी आपल्यासोबत जोडले जात आहेत जमाल शेख आणि ओनर ऑफ द ऑपरेटर संतोष गुप्ता. यस दरम्यान अशी कामगिरी आपल्याला पाहायला गवते आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा सुंदर लाईव्ह स्ट्रीम आपल्याला पाहायला गवली. ती नक्कीच चॅनल ASC लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ते आपल्यासोबत नक्कीच घरी बसल्या ही टुर्नामेंट आपण पाहू शकतो. यस सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या लाईव्ह टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे आणि या आपल्या चॅनलला, आपल्या सर्वांचा लाडका चॅनल ASC लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. शिवसेना शाखा क्रमांक 59 चे शाखा प्रमुख श्री भरत पेदे यांनी पॅव्हेलियनमध्ये येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. आणि नक्कीच आपण जो साऊंड ऐकतोय डीजेचा साऊंड तो ईश्वर साऊंडच्या माध्यमातून दिला जातोय. नक्कीच सर्वांचे मी हार्दिक दिलसे स्वागत करतो. चला दरम्यान मॅच खेळूया. मॅचला ते सुरुवात होते. आपण पाहतोय एका बाजूला नक्कीच मांडवी गल्ली तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर पाटील गल्ली आपण पाहतोय. नक्कीच भावेश भांजेच्या माध्यमातून इथे ईश्वर साऊंडचं पथन आपल्याला पाहायला गवलंय. दरम्यान मॅच खेळवला, सुंदर फटका सजवलाय, किती दबा इथे मिसफिल्ड आहे परंतु हिट विकेट आपल्याला पाहायला गवली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय गोलंदाजी मार करून. हॅलो. पाटील गल्लीचे अध्यक्ष मिलन गणेकर यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. गोलंदाजी मार करून सज्ज झाला होता प्रहर्षच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी असेल. नक्कीच मोठी सफलता, मोठा मोहरा, एक मातंबर खेळाडू कुशाल बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला गवला.
नक्कीच माफक असा वन असेल. तब्बल 34 धावांचा पाठलाग करायचा. कशा प्रकारे ते पाठलाग केलं जाईल पाहूया. अफलातून मॅच आहे. फक्त 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. ते पाटील गल्ली संघासमोर मांडवी गल्ली संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे ते मारा केला जाईल. गोलंदाज सज्ज होतोय यावेळेला प्रहर्ष. नवीन बॅटर आपल्याला पाहायला गावेल आर्यन झगडे हेगडे. आणि यावेळेला पुन्हा एकदा अपील आहे. अपील उचलून धरली आहे पंचांचा एक हात. मला वाटतं उंच. यस जी हा विकेटचं पतन. नक्कीच अफलातून चेंडू होता. मातंबर खेळाडू डगोड मध्ये परतलाय आणि धक्का बसला जातोय. संत गतीने चाललेला खेळ आपण पाहतोय. यावेळेला गोलंदाजी मार करून सज्ज झालाय ध्रुव. वरती कोड्यातलं पहिल्या संघाच्या वतीने नक्कीच दुसरे षटक ध्रुव आलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये ऋतिक आपल्याला पाहायला गावेल. कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. ऋतिकच्या माध्यमातून ध्रुवसाठी. ध्रुव याचा पुढचा चेंडू कशा प्रकारे ते मारा करेल पाहूया. फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेला फटका सजवायचा होता, केला विचार, परंतु अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. फील्ड केला जाईल चेंडूला. अगदी तिथे रोखला जातोय चेंडू आणि एकच धाव इथे मला वाटतं खर्च केली जाईल. मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. मॅच मोठी आहे आणि नक्कीच तब्बल 34 धावा डिपेंड करायचा प्रयत्न आहे ते मांडवी गल्ली संघाच्या माध्यमातून पाहायला गावतोय. ध्रुव गोलंदाजी मार करून सज्ज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. दुसरं षटक चालू आहे प्रगतीपथावरती. स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज. या वेळेला सुद्धा ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल त्यांना थ्रो केला जाईल. रनिंग बिटवीनचा ताळमेळ. पुन्हा एकदा मिसफिल्ड आहे आणि यावेळेला चोरटी धाव घेतली जाणार का पाहूया. नाही, 2 धावांवरती ते समाधानी व्हावं लागेल. अफलातून रनिंग बिटवीनचा ताळमेळ पाहायला गावलाय आणि नक्कीच इथे 2 धावाची त्याच्या चप्पलाने जगवारच्या स्पीडने तिथे 2 धावा वसूल केले. ते 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते तब्बल 9 या आकड्यावरती. 9 रन्स आपल्याला पाहायला गावेल. शानदार बहारदार खेळी यावेळेला फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला गावले आहे. तब्बल 34 धावांचं इथे माफक संवाद आपल्याला पाहायला गावलंय आणि यावेळेला सुंदर फटका सजवलाय. फील्ड केलं जाईल का पाहूया. यस, फील्ड केला जातोय. चेंडूला रोखला जातोय आणि अगदी एकच सिंगलच आहे ते मला वाटतं जोडली जाईल. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा मला वाटतं खेळ शेष बाकी आहे. 2 चेंडूचा कशा प्रकारे ते मारा केला जाईल. आणि या वेळेला नक्कीच एसचे उद्ध्वस्त ट्रिपल अचित होईल फलंदाज. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10. चला तुम्ही दक्ष. हॅलो 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 हॅलो. या टुर्नामेंटमध्ये नियम असा आहे की विकेट झाल्यास पॉवर प्लेमध्ये क्रॉस झाल्याच्या अगोदर दुसरा प्लेअर आत आला पाहिजे. तो नियम आपण का ठेवला आहे की आपला सामना लवकरात लवकर व्हावा, जेणेकरून आपल्याला काही गालगोट नाही लागली पाहिजे. आपण यासाठी नाही ठेवलं आहे की आपण टाइमपास करावे, काही करावे. मी दोन्ही संघाला विनंती करतो की आपण त्वरित प्लेअर रेडी ठेवा आणि त्वरित पाठवावा.
नहीं इसीलिए कहते ना अपना बाबू बाबू दूसरे का बाबू सोना, अपनी खासी खासी दूसरे की खासी करू ना। हाँ जी हाँ, इस टाइम बीच मैदान में यही चलता हुआ विकेटचं पतन पाहायला गवले. परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू होता, इष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि त्यानंतर अगदी विकेटचं पतन. डगडमध्ये परतलाय फलंदाज. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. याही वेळेला सुरेख चेंडू होता, सथिक लाईन होती, परंतु पंचांचा सिग्नल. यास यावलेला वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा इथे जोडले जातील आणि नक्कीच गोलंदाजी मार्क करून सज्ज झालाय तो गोलंदाज ध्रुवला आपण पाहत होतो. त्याच्या माध्यमातून शानदार गोलंदाजी स्ट्राईक एंडवरती कर्तव्य असेल आणि याही वेळेला सुरेख चेंडू आहे. अफलातून चेंडू, अफलातून गोलंदाजी पाहायला गवले. ताबडतोड गोलंदाजी केली जाते आणि नक्की 34 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न इथे पुरेपूर केला जातोय तो मांडवी गल्ली संघाच्या माध्यमातून. पंच अजूनही एक चेंडू बाकी आहे. पंच अजून या षटका हॅलो धन्यवाद. वासुदेव भांजी जिथे कुठे असतील त्यांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधावा. वासुदेव भांजी. आणि याही वेळेला एक सिंगल जोडली जाईल. गोलंदाजी मार्क करून प्रहर्ष असेल. प्रहर्षच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज. कर्तव्याला आपण पाहतोय, कर्तव्याच्या माध्यमातून दमखम दाखवलं जाणार का? अजूनपर्यंत कोणताही मोठा फटका कर्तव्याच्या बॅट मधून पाहायला गावला नाही, परंतु यावेळेला फटका सजवला जाईल का? अखूट टप्प्याचा चेंडू होता, झेल पकडला जाईल का? यस, यावेळेला नक्कीच प्रयासच्या माध्यमातून नक्कीच सुंदर प्रयास पाहायला गावला. झेल पकडलाय आणि तंबू मध्ये परतेल कर्तव्य डगआउटच्या दिशेने. नक्कीच नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. आता मात्र भाविक, छोटा पैकेट बड़ा धमाका, इस बार धमाका करेगा क्या ये भाविक? गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज आहे. प्रहर्ष स्ट्राईक एंड वरती छोटा पॅकेट बडा धमाका भाविक. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा फलंदाज भाविकला आपण पाहतोय. कशा प्रकारे ते मारा केला जाईल. सुंदर फटका आहे. फटका सजवला, किती धावा ते खर्च केले जातील पाहूया. एकच धावे ते मला वाटतं जोडली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून फटकेबाजी चालू आहे यावेळेला फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु त्याहून सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ते गोलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. नक्कीच हाय व्होल्टेज मॅच चालू आहे. आणि यावेळेला पुढचा चेंडू, याही वेळेला सुरेख चेंडू आहे. अफलातून चेंडू, परफेक्ट लाईन, परफेक्ट लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. आणि अगदी म्हटलं जातं ना की रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर मत बैठिए मंजिल के मुसाफिर, थक कर मत बैठिए मंजिल के मुसाफिर, क्योंकि खेलने का मजा और यहाँ पर डॉट बॉल का मजा तब आता है जब गोलंदाज थोडासा प्रेशर में होता है. जी हा, इथे गोलंदाज प्रेशर मध्ये पाहायला गवलाय, परंतु यावेळेला उडवलाय. हवाई सफर आहे, केला मनगटांचा वापर आणि चेंडूला द्यायला हवाई सफर. थँक्यू डीजे. नक्कीच अफलातून फटका पाहायला गवला होता. घुटना टेक और षटकार दे कसा फटका, अफलातून फटका आणि अगदी नक्कीच सुपर डुपर स्वीप खेळलेला हा फटका असेल.
आता मात्र समीकरण उरले 19 चेंडू 15 धाव्यांची ते गरज आहे. हा व्होल्टेज मॅच आहे. कशा प्रकारे मारा करेल धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 19 रन्स एकावर 19 धावा. तिसरं षटक चालू. प्रहर्ष गोलंदाजी मार करून सज्ज असेल आणि यावेळेला पुन्हा एकदा एक सिंगल जोडली जाईल. एका धाव्याने नक्कीच स्कोर कार्ड चेंज होईल आणि पोहोचेल तब्बल 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे समाप्त होते. 3 षटकांच्या अखेरीचा धावसंख्या तब्बल 4 गडी बाद 20 आपल्याला पाहायला गवते. 20 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. मी वासुदेव भांजी यांना विनंती करतो की त्यांनी समालोचक कक्षाजवळ यावे. वासुदेव भांजी. गोलंदाजी मार करून सज्ज झालाय दीपक आलाय. वैतिकोडला पहिल्या संघाच्या वतीने नक्कीच चौथं षटक घेऊन दीपक असेल. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज आपल्याला पाहायला गावतोय. सिंगल ड्राईव्ह केला गेला होता परंतु यावेळेला फटका थोडासा मिस झालाय. क्षेत्ररक्षण तैनात होता. फील्ड केला जाईल चेंडूला. तिथे डॉट बॉल पाहायला गावेल मला वाटतं. स्ट्राईक एंड वरती आर्यन असेल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क. अगदी नक्कीच इथे डॉट बॉल फेकले जातात. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला गावते दीपकच्या माध्यमातून आणि इकडे दीपक अगदी नक्कीच कहर केला जातोय दीपक याच्या माध्यमातून. त्यावरती कोणती मोठी लहर येणार का? या फलंदाजाच्या बॅट मधून दमखम दाखवलं जाणार का? पाहूया. चौथं षटक चालू आहे. दीपक असेल गोलंदाजी मार करून. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज आर्यन असेल. यावेळेला सुंदर फटका सजवलाय. फील्ड केला जाईल का? पाहूया. इथे डिक्लेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धावा इथे जोडले जातील. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून माइंडसेट घेऊन खेळताना यावेळेला नक्कीच पाटील गली संघ आपण पाहतोय आणि कमबॅक करावं लागेल. धावसंख्या आता मात्र स्कोर कार्ड वरती पोहोचली आहे तब्बल 21 धावा. आणि यावेळेला पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला गावत नसेल. डॉट बॉल सलग चेंडूंवरती डॉट बॉल फेकले जात आहेत. बॅट घुमवतोय वाशीला परंतु चेंडू अगदी घुसतोय काशीला. प्रत्येक चेंडूचा कोणताही पुरेपूर फायदा घेताना पाहायला गावला नसेल तो फलंदाज. छोटा पॅकेट आहे परंतु बडा धमाका उलगला जातो. तो धमाका थोडासा इथे केला नसेल. ते धमाका करणं गरजेचं आहे कारण असरदार शामदार बहारदार खेळी इथे करावी लागेल. तब्बल 34 धावांचा पाठलाग करायचंय आणि याही वेळेला सुरेख चेंडू आहे. टप्पा खेळल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू होता. वळणदार चेंडू पाहायला गावला आणि नक्कीच या षटकामधला अंतिम चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. आता मात्र समीकरण उरलंय. 13 चेंडूंवरती तब्बल 13 धाव्यांची इथे गरज. 13 चेंडू 13 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. या दोन्ही संघाच्या माध्यमातून मॅच हाय व्होल्टेज होत चाललाय. 13 चेंडू 13 धावा. काय होणार इथे भावा? जी हा मजा आहे का? मजा आहे का? मजा आहे का? या ही वेळेला सुरेख चेंडू आहे. पंचांचा सिग्नल. जी हा ओ योठी आउट. बायको गेली माहेरी इथे काम करी पितांबरी. जी हा काम करून गेला यावेळेला आणि विकेटचं पतन मला वाटतं. आणि नक्कीच फक्त फक्त 1 धावा खर्च केले गेलेत आणि 1 गडी तिथे गारट्याला पाहायला गवलाय.
वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष राजेश लोंढे, पाटील गल्ली तरुण मंडळाचे अध्यक्ष मिलन गणेकर यांचा सत्कार करतील सन्मान चिन्ह देऊन. सामन्याला आल्याबद्दल आम्ही त्यांचे खूपच आभारी आहोत. ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजेश लोंढे सत्कार करतील पाटील गल्ली तरुण मंडळचे अध्यक्ष मिलन गणेकर यांचे. आभारी आहे. यावेळेला गोलंदाजी मार करून सज्ज झालाय. नक्कीच एक छोटा पॅकेट बडा धमाका. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. शिबू सिंग यावेळेला गोलंदाजी मार्क वरती. आणि नक्कीच आर्यन जरा म्हणण्याचं झाला आर्यनच्या माध्यमातून मोठी कामगिरी करताना पाहायला गावलाय. वन डाऊनला आलेला हा फलंदाज एकेरी दुहेरी अंकांमध्ये ते धावसंख्येमध्ये भर पाडतोय आणि आपल्या संघाला अजूनपर्यंत त्याने तरबेज ठेवलेलं पाहायला गावलंय. यावेळेला पहिला चेंडू शिबू सिंग अफलातून चेंडू आहे. डॉट बॉल तिथे पाहायला गावला. बॅट आणि बॉल कोणताही संपर्क तिथे नसेल. डॉट बॉल पाहायला गावतोय. आता मजा येणार. मॅच मध्ये रोमांच येतोय कारण गोलंदाजी मार्कवरती आलाय शिबू सिंग. यस स्ट्राईक एंडवरती आर्यनला पण पाहतोय. आर्यनच्या माध्यमातून शानदार फलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळेला सुंदर फटका आहे आणि इथे मात्र झेल पकडला जाणार का? यस ये ना सुहुरत देखताय, ये ना मुहूर्त देखताय, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखताय. वाट पाहिली, वेळ आली आणि त्या वेळेवरती पुरेपूर फायदा. शिबू सिंग नाम तो सुना ही होगा. आणि अगदी नक्कीच सुरेख झेल पाहायला गावला. शिबू सिंग इथे चमकताना पाहायला गावलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. इस बार धमाका करते हुए विकेटचं पतन आणि अगदी नक्कीच इथे नक्कीच विकेटचं पतन पाहायला गावलं. शिबूच्या माध्यमातून सलग 2 चेंडू त्याने डॉट बॉल फेकलेत आणि त्यामध्ये नक्कीच एक विकेट. अजून या षटकामधल्या 4 चेंडूचा खेळ शेष बाकी. 4थं षटक घेऊन आलाय वैयक्तिक कोड्यातलं पहिलं 5वं षटक घेऊन आलाय वैयक्तिक कोड्यातलं पहिलं आणि संघाच्या वतीने 5वं षटक. शिबू धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 21 धावा. 34 धावांचं पाठलाग करायचंय. माफक असं आव्हान आहे परंतु थोडंसं मॅच हाय व्होल्टेज होत चाललाय. अगदी मला वाटतं आज 440 वोल्टचा झटका इथे मॅच मध्ये पाहायला गावेल आणि अगदी व्होल्टेज फुटून जाणार आहे कारण 34 धावा सुद्धा डिफेंड केले जात आहेत. ते मात्र मांडवी गल्ली संघाच्या माध्यमातून. शिबू पुन्हा एकदा तयार. या वेळेला सुरेख चेंडू आहे. अपील आहे, अपील आहे. पंचांकडे अपील केली जाते परंतु पंच थोडेसे इथे अपील फेटाळून लावताना पाहायला गावलेत. जोरदार अपील होती परंतु पंचांनी अपील फेटाळून लावले आहे. अफलातून गोलंदाजी, ताबडतोड गोलंदाजी शिबू सिंगच्या माध्यमातून. ह्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच श्री सेनापती स्पोर्ट्स क्लबचे क्रिकेट क्लबचे माजी क्रिकेटर गणेश भांजी यांच्या हस्ते होणार आहे. आणि या ही वेळेला सुरेख चेंडू आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडंसं मिसफील्ड झाली आहे या वेळेला. बघा काय होते, काय होणार, काय बिघडणार येणाऱ्या वेळामध्ये समजणार. वाईट बॉल आलाय. वाईट प्लस एकूण वाईट +1 असे 2 धावा इथे जोडले जात आहेत. आता मात्र थोडासा गडबडलाय शिबू. अतिरिक्त धावा इथे फेकले जात आहेत. अतिरिक्त धावा थोडेसे महागडे ठरू शकतात. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी शिबूच्या माध्यमातून पाहायला गावली परंतु थोडासा इथे मिसफील्ड पाहायला गावलाय. स्विच झालाय आणि या वेळेला पुढच्या वेळेला कशा प्रकारे ते मारा करेल पाहूया. शिबू या ही वेळेला सुरेख चेंडू आहे. अफलातून गोलंदाजी, ताबडतोड गोलंदाजी केली जाते आणि दमखम दाखवलं जाते गोलंदाज शिबूच्या माध्यमातून. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 2 चेंडूचा कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. हाय व्होल्टेज मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच मध्ये धमाका करणार का हा शिबू? या वेळेला स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज. या ही वेळेला सुरेख चेंडू. मिसफील्ड 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 पाहायला गावले.
आणि अगदी एक धाव इथे मात्र जोडली जाईल. चीताच्या चपल्याने जगवारच्या स्पीडने ते धावसंख्येमध्ये भर पडली जाते. ज्या जागेवरती एक सुद्धा धाव खर्च करायची नव्हती अशा जागेवरती एक धावा खर्च करून झालाय हा क्षेत्ररक्षक. अगदी मालवणी भाषेतली मन माका आठवली, नको नको तिथे जाऊया आणि वाईन चाटून खाऊया. जी हा ज्या जागेवरती 0 धावा खर्च करायचे होते त्या जागेवरती एक धाव इथे खर्च करून बसलाय. आता मात्र समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 10 धावा. यस 7 बॉल्स 10 रन्स टू विन. यस फ्लातू चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. जखम झाली मांडीला आणि मलमला तो शेंडीला. जी हाँ, इस टाइम इस बीच मैदान में यही देखने के लिए मिल रहा है. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. समीकरण बदलत चाललंय. चेंडू असतील तब्बल 6 आणि धावा पाहिजे असतील 10. 6 चेंडू 10 धाव्यांची ते गरज. काय होणार, काय बिघडणार या येणाऱ्या काळामध्ये पाहायला गावणार आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत रहा वेसावा शिवकर कोली समाज ट्रस्ट आयोजित अमृत महोत्सव निर्मित वर्सोवा अंतर्गत क्रिकेट सामने. आणि नक्कीच या 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये पूर्णतः रोखून धरलंय ते मात्र फलंदाजांना या गोलंदाजांनी. आणि नक्कीच या 2 ओव्हरींमध्ये फक्त 4 धावा इथे खर्च केले गेलेत. अफलातून गोलंदाजी शिबू सिंग. यानंतर होणारा सामना बुदागल्ली बनाम विकास मंडळ. आणि या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एक नोटीस नोंद करून घ्यायची की कुठलाही सराव न करता लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा या सामना झाल्यानंतर. याच दरम्यान मॅचकडे वळूया. आता मात्र गोलंदाजी मार करून सज्ज झालाय दीपक. आणि पहिला चेंडू सुरेख चेंडू आहे, अफलातून चेंडू आहे. पाहूया पंचांचा सिग्नल इथे काय येतोय. आणि या वेळेला दीपक याचा पुढचा चेंडू सुंदर फटका सजवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली फील्ड केला जातोय, थ्रो केला जाईल आणि त्यानंतर रनिंग विकेटचा ताळमेल मिसफील्ड आहे. नमुना ऐसी गलती दोबारा मत करना. क्रिकेटच्या डावामध्ये चुकीला माफी नाही. ते चूक कराल तर नक्की आपण आपल्या घरी जाल, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हाय व्होल्टेज मॅच आहे. आता मात्र समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक चेंडूंवरती 2-2चा सरन रेट आपल्याला पाहायला गावेल. 4 चेंडू 8 धाव्यांची ते गरज. गोलंदाजी मार करून दीपक तैनात. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज कर्णराजला आपण पाहतोय. यावेळेला सुरेख चेंडू आहे आणि ते मात्र नक्कीच बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. एका धाव्याने ती मात्र समाधानी व्हावं लागेल. समीकरण झटपट बदलत चाललंय. 3 चेंडूंवरती तब्बल 7 धाव्यांची मला वाटते ते गरज आहे. कशा प्रकारे ते मारा केला जाईल. हाय व्होल्टेज मॅच आहे. मांडवी गल्ली बनाम पाटील गल्ली, दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. तब्बल फक्त माफक सव्वा 34 धावांचा पाठलाग करायचं होतं, परंतु यावेळेला अजूनही मॅच संपलेली नाही. मॅच अजूनही दोन्ही संघाच्या वतीने ऑन आहे. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडूंवरती 7 धावा कशा प्रकारे मारले जातील भावा या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गावेल. सामना हा कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस असा असेल. आणि याही वेळेला नक्कीच सुरेख चेंडू, अफलातून चेंडू आहे. डॉट बॉल तिथे फेकला जातोय. आणि नक्कीच माफक सव्वान आपल्याला पाहायला गावलं तर 36 चेंडूंवरती तब्बल 34 धावांची गरज होती, परंतु मांडवी गल्ली संघ ही इथे सांगतोय तू शेर आहे तर मी सवा शेर आहे. याच प्रकाराची गोलंदाजी यावेळेला पाहायला गावली आहे. दीपक यावेळेला उडवलाय. अफलातून चेंडू सरळ चाललाय. टाटा बाय बाय करत या फुल टॉसचा केला. लोअर क्लास चेंडू आणि त्यानंतर पांड्या पहिलाडी पाठवलेला हा चेंडू. आता मात्र समीकरण उरलंय 1 चेंडू 1 धावा.
काय होणार बाबा. सामना हा कंपल्सरी चेस आहे. आणि नक्कीच एका चेंडूवरती एका धाव्याची गरज. सामना कंपल्सरी चेस आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. सामना कंपल्सरी चेस आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. सामना कंपल्सरी चेस आहे. आणि नक्कीच जो दीपक इथे मोठी कमाल धमाल करत होता त्याच दीपकला नक्कीच इथे मात्र धक्का बसलाय. त्याच्या माध्यमातून एक फुलटॉस चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन करायचा केला होता विचार. लोअर फुलटॉस चेंडू खायला दिलं होतं मटन आणि घशात घुसवून घेतलंय चिकन. अगदी त्या प्रकाराचा फटका 6 धावा वसूल केलेत. आणि नक्कीच इथे मात्र आता समीकरण एक चेंडूवरती एका धाव्याची इथे गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले जाते. फिल्डिंग सजवली जाते. एक चेंडू एक धावा. सामना हा कंपल्सरी चेस आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एक चेंडू एक धावा. काय होणार इथे बाबा. हा व्होल्टेज मॅच आहे. लाईनमॅनांना विनंती आहे की आपण आपली कामगिरी चोख बजवायची आहे. तसंच पंचांना ही विनंती आहे की आपण सुद्धा आपली कामगिरी चोख बजवा. आणि नक्कीच जर यष्टीरक्षकाने पाठच्या जर ब्लॅक स्क्रीन आपल्याला ब्लॅक पडदा आपल्याला पाहायला गावतोय त्यावरती टच होऊन कॅच घेतली तर अगदी विकेटचं पतन आपल्याला पाहायला गावेल याची फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातंय. एक चेंडू एका धाव्याची इथे गरज आहे. कशा प्रकारे मॅच होणार या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गावणार. काय होणार काय बिघडणार. हाय व्होल्टेज मॅच आहे. आणि नक्कीच हे सामने आपण यूट्यूब टेलिकास्ट ASC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर. हॅलो वासुदेव भांजी पाठीमागे घ्यावे. तिकडची पब्लिक पाठीमागे घ्यावी. तुमच्या इथे पब्लिक आहे त्याने पाठीमागे व्हावं. वासुदेव दरम्यान एक चेंडू एक धावा. दीपक गोलंदाजी मार्कून सज्ज. सुलटा पुलटा झापूक झुपूक चेंडू सरळ पाहूया. विकेटचा पतन. हातातली मॅच गमावून बसलाय. हातातली मॅच गमावली आहे. थोडासा इथे मिसफिल्ड. थोडासा डिले. यावेळेला क्षेत्ररक्षक तरबेज पाहायला गावलाय आणि विजय संघ झालाय मांडवी गल्ली संघ. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभव झालेल्या संघाला नेक्स्ट मॅच साठी आमंत्रण. सुंदर प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून केले जाते. दोन्ही यानंतरचा होणारा सामना बुधा गल्ली बनाम विकास मंडल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे कोणताही सराव न करता लवकरात लवकर आपण सुद्धा सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो हॅलो दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर प्लेयर पाठवावे.